ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज आपण ऐकणार आहोत शिवशिविलामृत ग्रंथाच्या 9व्या अध्यायाचं पारायण. असं म्हणतात की सायंकाळी हा अध्याय वाचण्यापूर्वी कपाळी भस्म लावावे, 121 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा व त्यानंतर अध्याय वाचन करावे. त्यामुळे पूर्वजन्माचे स्मरण होण्यास मदत होते आणि हातून अनेक प्रकारे सत्कर्मे घडतात. तर आपण हा अध्याय सुरू करण्याअगोदर 121 वेळा ओम नमः शिवायचा जप करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण 9व्या अध्यायाच्या पारायणाला सुरुवात करणार आहोत. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
ॐ नमः शिवाय। 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 तर अशा प्रकारे आपण 9वा अध्याय सुरू करण्याअगोदर 121 वेळा ओम नमः शिवाय याचा जप केलेला आहे. तर आता आपण सुरू करूया अध्याय 9व्याचं पारायण. श्री गणेशाय नमः. जेथे जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्मरण संसार. तीही कळी काळ जिंकला समग्र, शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होतारत, तरी बंधन कैचतया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्ममरण कैचितया. राज्य भांडारीचे धन, साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचितया. धन्य ते शिवध्यानिरत, येची विषयी कथाद्भुत. नैमिषारण्यी सांगत, सूत शौनकादिकां प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानिरत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांतजनी, त्रिविध भेदरहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर.
निराहार निरंतर एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्यजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्येंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयी न धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविन नेनेची भाषण. या नाव बोलीजे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूपी धरोणी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वैच्छे. कार्याकार्य सारुणी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित, विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतु दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोणी घेतले, प्रपंजनाचे तेने पै. आर्द्रत्व पूर्ण निरसोन, धुवोणी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त, केवळ शूक की जड भरत. क्रौंचारण्यी विचरत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळित, भयानक मुखा बाहेर. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावून या एकाएक, कंठी घालित मिठीच्या. लोह परिसासी झगटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. ते बी त्याच्या अंग स्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेवांगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुरभाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उधरला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीत उष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंग स्पर्शे पापे झाली भस्म. दिव्यरूप हो निसप्रेम, चरणी लागला त्याच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान, करिता काक हंस होय. की हाटक नदी तिरी देख, पडता पाषाण काष्ठाधिक. दिव्य कार्तस्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारसपान, तेथे सहजची आले देवपण. की शशी किरण स्पर्शन करुण, द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी गोवता निशेष, निशासरे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयांचे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावेन. तुझसी करता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय, यौवन मध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने. स्वप्नीही नेने कदा धर्म, ब्रह्महत्या आदी पापे केली परम. नारी अपूर्व आणून उत्तम, नित्य नूतन भोगिमी. ऐशा स्त्रिया संख्ये भोगुण, बंदी घालोणी केली रक्षण. सर्व देश धुंडोन, स्त्रिया नूतन आणवी. एकदा भोग देऊन, दुसऱ्याने तिचे न पाहे वदन. बंदी रडती आक्रंदून, शाप देती मजलागी. विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके जाण. इतुकीही धुंडोन, स्त्रिया धरून आणिल्या. भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्र ललना, चांडाळ नारी 4 शते जाना.
त्यावरी अपवित्र मातंग कन्या 1,001 भोगिल्या. चर्मक कन्या 500, रजकांच्या 400 गणित. वारांगणा असंख्यात मिती नाही तयाचे. 500 महारिणी तितक्याच वृषली नितंबिनी. या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18. इतुक्या कामिनी भोगुण तृप्त नवे कदा मन. नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले. ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग. मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरोणी नेती. यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अति दुस्तर. तप्त ताम्र भ्रूमी त्यावर मज लागी चालविले. लोहस्तंभ तप्त करुण त्यासी नेवणी देवविती आलिंगण. माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडविती. कढईत तेल झाले तप्त त्यात नेवण बुडवित. तोंडीन खालिती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरस आणुनी मुखी घालिती पासले पाडुनी. तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी नेत्र फोडिते एकसरे. कुंभी पाकी घालोणी शिजविती कर्णी तप्त लोहदंड दडपिती. आहा तेतीची जाचणी दारुण त्यात पसविती कित्येक दिन. मास तोडिती सांडसे करुण बरी क्षिंपिती क्षारोदक. जिव्हा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकती छेदून. हस्तपाद खंडून पोट फोडिती क्रूरशस्त्रे. अंगाचा काढिती भाता तप्त शस्त्रे रोबिती माथा. शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती. सर्वांगासी टिपर्या लावून सवेच करीती पाशबंधन. पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून पाषाणे भूषण करती चूर्ण. हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती. सहस्त्रवर्षे न लगे अंत ऐश्या नरकी बुडवित. एक येऊणी पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी. आपुली विष्ठामूत्र बळेच भक्षविती यमदूत. सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनिया. श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकीत फाडून. एक शिरास्ती काढिती ओढून एक मास उकरती. लोहारगडा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करती मार. उखळी घालवणी सत्वर लोहतप्त मुसळे चेंचिती. तीक्ष्ण औषधींचे रस आणिती नासिकाद्वारे आत ओतिती. सवेची वृक्षिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या. ज्यांचे विष परमदुर्धर ऐसे अंगास डसविती विखार. अग्निशिखा लावणी सत्वर हे शरीर भाजिले. अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधिती जडपाषाण. सवेची पर्वतावरी नेवणी ढकलुनी देती निर्दयपणे. आतडी काढून निश्चिती ज्याची त्याच कळुनी भक्षविती. ऊर्ध्व नेवणी टांगिती आपटिती क्रोधवरे. लोहकंटकी उभे करुण करीती इंगळांचे अंथरुण. मस्तकी घालून या पाषाण फोडून टाकीती मस्तक. लोहचनक करुणी तप्त खाखा म्हणून दूत मारित. ओष्ट धरोणी फाडित तप्त सळ्या नाकी खोवती. उफराटे टांगुण ग्रीवेसी बांधोणी थोर पाषाण. रिस व्याघ्रादिक आणून विदारिती त्या हाती. गजपदा खाली चूर्ण करविती तप्त निरप्राशन. अष्टांगे कर्वतून वेगळाली टाकीती. भयानक भूते भेडसाविती लिंग छेदुनी खा म्हणती. सांदे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुणिया. भूमीत रोवोनिया शरीर करीती बहुत शरमार. सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालते घालिती. वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधून लवला हे. नरक वापित टाकीती पाहे अंत न लागे उतरता. काचा शिसे यांचा रस करुण बळेची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता. ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलोणी देत व्याघ्रजन पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर. तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सारमेळ सबळ. 7वे जन्मी शृंगाल. 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध. 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध. त्यावरी नकुळ मग वायस विधी. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुक्कुट. त्यावरी गीध झालो पापिष्ठ. मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा.
18वे जन्मी झालो कुर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्भग, सवेची पावलो मूषक जन्म, उलूक त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वनद्विरद, त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध, मग दुरात्मा निषाद, आता राक्षस जन्मलो. सहस्त्रजन्मीचे ज्ञान, झाले स्वामी मज पूर्ण, तव दर्शनाच्या प्रतापे करुण, पावन झालो स्वामिया. गंगा स्नाने जळे पाप, अत्री नंदन हरिताप, सूरतरु दैन्य अमुप, हरित दर्शने करुणिया. पापतापाणी दैन्य, संत समागमे जाय जळून, यावरी वामदेव योगींद्र वचन, बोलता झाला तेधवा. एक विप्र होता महाअमंगळ, शूद्र रित्रये सिरतला बहुतकाल, तिच्या भ्रतारे साधुने वेळ, जीवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत, तो यमदूतिनीला मारित, जाच बहुत भोगितसे. इकडे शिवसदन उत्तम, त्यापुढे पडिले असे भस्म, महाशिवरात्री दिवशी सप्रेम, भक्त पूजना बैसले. त्या भस्मात श्वान सवेग, येऊनी बैसले पाहे शिवलिंग, भस्म चर्चित त्याचे अंग, जात मग त्वरेने. पडिले होते विप्रप्रेत, त्यावरी गेले अकस्मात, कुणपास भस्म लागत, पापरहित झालो तो. तो या यमदूती नरकातून काढिला, शिवदूती विमानी वाहिला, कैलासासी जाऊनी राहिला, संहारला पाप समूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णवे महिमान, राक्षस पुसे कर जोडून, भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम, यावरी वामदेव उत्तम, चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने 11 सहस्त्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र, देवांसहित पातला. यक्षगण गंधर्व किन्नर, चारण पिशाच गुह्यक समग्र, देव उपदेव पवित्र, महेशावेष्टून बैसले. मरुदगण पितृगण समस्त, 11 रुद्र 12 अष्टवसु अष्टभैरव सत्य, अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर, 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र, पाताळनाग पृथ्वीचे नृपवर, शंकरावेष्टित पैसले. विष्णुविधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र, भूतांचे मेळे अपार, मंदराचळी मिळाले. सिंधुरवदन वीरभद्रकुमार, 60 कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनतकुमार, साष्टांग करुणी नमस्कार, स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाणा तेच निर्मळ, शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिकाकण विरहित. जे वाळवणे उत्तम, मग करावे त्यांचे भस्म, शुद्ध विभूती मज परम, शिवगायत्रीने मंत्रिजे. आदि अंगुष्टी लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध, तर्जनीन लाविजे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाडी, अंगुष्टे मध्यरेखा तेजा गडी, ऐसे त्रिपुंड्र धारण चंद्रमौळी, सनतकुमारा सांगत. तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती, येणे महत्पापे भस्म होती, शिवभूषणा प्रसादे. अगम्यागम सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या भक्ष भक्षण, महत्पापांचे पर्वत जाण, भस्म चर्चणे भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्म राक्षसा सांगे सर्व, विमान आले अपूर्व, दिव्यरूप असुर झाला. कैलासा प्रति जाऊन, राहिला शिवरूप होऊन, वामदेव पृथ्वी पर्यटन, स्वेच्छे करीत चालिला. सत्संगाचा महिमा थोर, वामदेव संगे तरला असुर, भस्मलेपणे भालनेत्र, सदा सुप्रसन्न भक्तांसी. मंत्रतीर्थ द्विजदेव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व, येथे जैसा धरितची भाव, सिद्धी तैसी तयासी. पांचाळ देशी नृपनाथ, नाम जयासी सिंहकेतू, जैसा शक्रनंदन की तृतीय सूत, पृथा देवीचा पुरुषार्थी. मृग येस गेला तो भूपाळ, मागे चालत दुरंधर दळ, शबरांचे ही मेळ, बहुसाल निगती त्यासवे. वनोवनी हिंडता भूपाळक, शबर एक परम भाविक, भग्न शिवालय एक, गेला त्यात निषादतो. उन्मळवणी पडले दिव्यलिंग, पंचसूत्री रमणीय भंग, सिंहकेतराया ते सवेग, दाविता झाला ते धवा. राजा म्हणे लिंग चांगले,
परी पाहिजे भावे पूजिले, उगेची देवार्चन मांडिले, दंभे करुणी लौकिक. लौकिकी मिरवावया थोरपण, प्रतिमा ठेविल्या सोजवळ करुण. जेवी कासारे मांडिले दुकान, प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध, यात्रेत हिंडती जैसे मैंद. की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध, वेश धरुणी बैसले. काळ नेमी साधू वेश धरुण, वाटेत बैसला करावया विघ्न. एवं भावे विन देवतार्चन, व्यर्थ काय दांभिक. शबरासीन म्हणे रूप सत्तम, तुझे हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम, कैसा आहे सांगपा. विनोदे बोले रूपवर, पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र, नित्य नूतन आणावे. चिता भस्माविन नैवेद्य करू नये समर्पण. हेची मुख्य वर्म जान, शैव लक्षण निष्ठेचे. रूप वचन मानून यथार्थ, शबर लिंग घरी आणीत. शबरीस सांगे वृत्तांत, हर्षभरित ती झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापुन, दोघे पूजिते एकनिष्ठे करुण. चिता भस्म नित्य नूतन, आणीती मिळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी, नैवेद्या आणीत झडकरी. उभयता जोडल्या करी, शिवस्तनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन, लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा पहावया पूर्ण, केले नवलन पंचवदने. ऐसे एकदा घडवणी आले, चिता भस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले, अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनासी येत, शबरीस सांगे वृत्तांत. तरीही झाली चिंताक्रांत, म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम, परिण मिळता चिता भस्म. तो शबर भक्तराज परम, नैवेद्य शिवासे अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण, निष्ठा पाहे उमारमण. शबरी म्हणे प्रियाला गुण, मी आपुले भस्म करते आता. पाकसदनी बैसोन, लावोणी घेते आता अग्न. ते चिता भस्म चर्चून, सांब पूजन करावे. मग शुचिरभूत होनी शबरी, शिवध्यान स्मरण करी. अग्नी लावणी झडकरी, भस्म करी कलेवर. शबर घेऊणी ते भस्म, चर्ची सदाशिवासी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम, दुसरे न कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार, तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालोणी शबर, परम सादर शिवार्चणे. शबरी उत्तम पाक करुण, नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करुण, पूर्वाभ्यासे बोलावित. एकार्ती होतांची सदाशिवा, त्रुटीनं वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा, क्षोभात्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभोणी जातो श्रीशंकर, उशीर अणुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवर्चणी, स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे मणी. म्हणे ललने नैवेद्य आणि, तव पाठीसी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी, त्याहुणी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी, देत पतीच्या तेधवा. नैवेद्य अर्पुणी शबर, पूजा झाली षोडशोपचार. दोघे जोडून या कर, स्तवन करती शिवासे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन दमना मदनांतका, भवहारका भवानीपते. पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे स्त्री विलोकुण. अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप जाहला. एक निळकंठ वेगळा करुण, शिवभक्त शिवसमान. तव आले दिव्य विमान, वाद्य अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्य करी सिंह केतन नृपाळ. विमानी बैसवुनी तत्काळ, शिवपद पावली दोघेही. राम म्हणे विनोदे करुण, म्या सांगितले चिता भस्म पूजन. परी धन्य शबराचे निर्वाण, उद्धरोणी गेला कैलासा. धन्य ती शबरी कामिनी, देह समर्पिला शिवर्चणी. एवं एकनिष्ठा देखिला वाचुनी, पिनाकपाणी प्रसन्न नवे. सिंहकेतासी लागला तोची छंद, सर्वदा शिवभजनाचा वेध. शिवलीलामृत प्रसिद्ध, श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रते आचरे प्रीती नृपवर. शिवप्रित्यर्थ उदार, धने वाटी सत्पात्री. ऐसे करता शिवभजन, सिंहकेत शिवरूप होन. शिवपदी राहिला जाऊन, धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुर वाढली, चढत जात श्रीधर वागवल्ली. अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुणिया. ते छाया सघन अत्यंत, तेथे बैसोत शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत, सदा सेवोत आदरे.
श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडाणी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्यपददायका भेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड नवमाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।